आपण बघणार आहोत MT5 मध्ये बाय स्टॉप लिमिट आणि सेल स्टॉप लिमिट म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कधी करायचा. सर्वप्रथम हे दोन्ही ॲडव्हान्स ऑर्डर टाईप आहे. जेव्हा आपल्याला मार्केट एका लेवलवर गेल्यानंतर थोडी रिट्रेसमेंट घेईल आणि नंतर त्या डायरेक्शनला कंटिन्यू करेल, त्यावेळेस बाय स्टॉप सेल स्टॉप लिमिटचा यूज होतात. बाय स्टॉप लिमिट जर ॲनालिसिसनुसार मार्केट अपला जाणार आहे, पण एका ठराविक प्राईसवर गेल्यावर थोडी रिट्रेसमेंट घेईल आणि मग पुन्हा अप जाणार, तेव्हा बाय स्टॉप लिमिटचा यूज करतो. सर्कलवर क्लिक केल्यानंतर सेल लिमिटवर क्लिक करायचं आहे, बाय स्टॉपवर क्लिक करायचं आहे, बाय स्टॉप लिमिट बघायला मिळेल. ओके, या स्पॉटला गेल्यानंतर ज्यावेळेस मार्केट एक बाय स्टॉप लिमिट हे ऑर्डर ट्रिगर होतील, त्यावेळेस पर्टिक्युलर एक स्टॉप लिमिट प्राईसला ॲक्टिवेट हे ऑर्डर आपल्याला बघायला मिळेल. याला आपण SL आणि TP सुद्धा कंटिन्यू करू शकतो. स्टार्टिंगला मार्केट वरती कंटिन्यू गेलं पाहिजे, बाय स्टॉप लिमिट ॲक्टिव्ह झाली पाहिजे. बाय स्टॉप लिमिट ज्या पण वेळेस आपल्याला ट्रिगर होताना बघायला मिळेल, त्यावेळेसच स्टॉप लिमिट प्राईस हे ऑर्डर कंटिन्यू होतील. ओके, या ॲरोवर क्लिक करून या ऑर्डरला अशा पद्धतीने आपण प्लेस करू शकतो. त्याला डिलीट करायचं असेल, परत त्या लाईनला क्लिक करून इथून आपण परत डिलीटसुद्धा ॲज अ करू शकतो. जर ॲनालिसिसनुसार मार्केट डाऊनला येणार, मग थोडा इम्पल्स मिळून करेक्शन, तेव्हा आपण सेल स्टॉप लिमिटचा यूज करत असतो. तर कशा पद्धतीने, परत सर्कलवर क्लिक करायचं आहे. ओके, बाय स्टॉप सेल स्टॉप लिमिटवर क्लिक करायचे आहेत. बघू शकता सेल स्टॉप लिमिट बघायला मिळतो. स्टार्टिंगला प्राईस डाऊनला यायला पाहिजे, डाऊनला येऊन परत आपल्याला एक इम्पल्स मिळाला पाहिजे आणि इम्पल्स मिळून एक स्टॉप लिमिट प्राईसला मार्केट कंटिन्यू गेलं पाहिजे. आधी मार्केट डाऊनला येऊन सेल स्टॉप लिमिट ॲक्टिव्ह झाली पाहिजे. सेल स्टॉप लिमिट ॲक्टिव्ह झाल्यानंतर ते ट्रिगर झाल्यानंतरच आपली स्टॉप लिमिट प्राईस ॲक्टिवेट होत असतात. तर अशा पद्धतीने आपण एक सेल स्टॉप लिमिटसुद्धा ॲक्टिव्ह करू शकतो, प्लेस करू शकतो. त्याला डिलीट करायचं असेल, त्यावर एक वेळा क्लिक करायचं, इथून पर्टिक्युलर आपण डिलीटसुद्धा करू शकतो. हे ऑर्डर परफेक्ट रिट्रेसमेंट एंट्री देतात आणि फॉल्स ब्रेकआउटपासून प्रोटेक्ट करतात. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही स्मार्ट एंट्री घेऊ इच्छित असाल तर MT5 मधील स्टॉप लिमिट ऑर्डर नक्कीच यूज करू शकता.